हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमच्या दी सिम्पल वर्ल्ड या चॅनलवर. सो गाईज, सध्या आपण पाहत आहोत होम गार्डनिंग असो, टेरेस गार्डनिंग असो किंवा नर्सरीमध्ये कोकोपीटचा सर्रास वापर केला जात असतो. पण नेमकं हे कोकोपीट म्हणजे काय, किंवा हे कोकोपीटचा वापर करण्यापूर्वी त्याची कुठली प्रोसेस असते, ते आपल्या रोपांसाठी किती फायदेशीर आहे, त्याचे तोटे काय, हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी कोकोपीटचा वापर करताना त्याची कुठली प्रोसिजर असते ते देखील दाखविलेलं आहे. सो व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण पहा. सो वनस्पतींमध्ये कोकोपीट वापरण्यापूर्वी त्याला रोपांसाठी सर्वोत्तम का मानले जात असते ते आधी आपण जाणून घेऊया. आजकाल किचन गार्डनमध्ये फळे, फुले किंवा औषधी वनस्पती लावणे जवळपास हे सर्वांनाच आवडते, परंतु जर योग्य काळजी न घेतली तर झाडाची वाढ होत नसते. तसेच अनेक लोक हे झाडांच्या वाढीसाठी विविध प्रकारची खते देखील वापरतात, पण झाडांची वाढच होत नाही. अनेक वेळा रासायनिक खतं देखील दिली जात असतात, त्याने काय होतं, झाडे किंवा रोपेही मरतात. अशा परिस्थितीत तुम्हाला जर रोपे वाढवायची असतील तर तुम्ही कोकोपीट खताचा वापर करू शकतात. चला तर मग बघूया कोकोपीट वापरण्यापूर्वी त्यावर कुठली प्रोसेस केली जाते ते. सो गाईज, या ठिकाणी हे 600 ग्रॅमचं ब्रिक्स मी 60 रुपयाला नर्सरीमधून आणलेलं होतं. ऑलरेडी मी ऑनलाईन देखील यांचे रेट चेक केलेले होते, पण ते 100च्या पुढेच दाखवत होते. आणि बऱ्याच ठिकाणी मी असं ऐकलं होतं की हे 50-60 रुपयाला किलोप्रमाणे भेटतं, पण एवढा कमी रेट मला कुठेच मिळत नव्हता. शेवटी मी नर्सरीमधून हे 60 रुपयाला 600 ग्रॅमचं ब्रिक्स घेतलेलं होतं. सो गाईज, ज्यावेळेस आपण ह्या कोकोपीटचा वापर करणार असतो तर म्हणजे सुरुवातीलाच याला मोठ्या कंटेनरमध्ये आपण याचा यूज करायचा, कारण की हा जो कोकोपीटचा जो ब्रिक्स असतो हा तिपटीने फुलणार असतो. सो कोकोपीट म्हणजे काय? सो कोकोपीट हे एक उत्कृष्ट असं भूसुधारक असून याच्या नियमित वापराने मातीतील अनेक समस्या ह्या सुधारल्या जात असतात. कोकोपीट हे नारळाच्या भुसापासून बनविलेले असते. यात नारळाच्या ज्या शेंड्या असतात तर त्यांपासून आधी भुसा बनवतात, नंतर त्या भुशाला धुतात आणि पुन्हा यंत्राच्या सहाय्याने त्याला ड्राय केलं जात असतं. नंतर परत हा भुसा चाळला जात असतो आणि यामध्ये वाळू, सोडियम, पोटॅशियम, क्लोराईड अशा या घटकांचा वापर करून अशा या प्रकारच्या ब्रिक्स बनविल्या जात असतात. सो गाईस, यामध्ये पोटॅशियमचं आणि क्लोराईडचं वगैरे प्रमाण जास्त असतं. सो बघा, या ठिकाणी मी आता पाणी टाकायला घेतलेलं आहे आणि जसं जसं आपण यात पाणी टाकतं तसं ते ॲब्सॉर्ब करतं आणि याचं जे प्रमाण असतं ते तिपटीने फुलत असतं. सो या ठिकाणी मी भरपूर असं टब भरून पाण्यामध्ये याला डीप करून घेणार होती आणि याला 2 ते 3 तासासाठी तसंच पाण्यामध्ये डीप करून सोडून दिलेलं होतं. चला तर मग आता आपण जाणून घेऊया की हे कोकोपीट आपल्या रोपांसाठी चांगले आहे की नाही. सो हो, हे आपल्या रोपांसाठी चांगलेच म्हणजे एक उत्तम असा पर्याय आहे. यात मॉइश्चर आणि वॉटर स्टोअर करण्याची किंवा यात पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त असते आणि मुळांना हळूहळू हे पोषक तत्वांचा देखील जे त्यांनी स्टोअर करून ठेवलेले असतात ते हळूहळू मुळांना नंतर प्रोव्हाइड देखील करत असतात. सो मातीत कोकोपीट किती मिसळावे? आता आपण ज्यावेळेस माती, कंपोस्ट आणि कोकोपीट यांचं समान प्रमाण मिसळून आपण पॉटी मिक्स तयार करायचं असतं, किंवा 35% कोकोपीट, 40 to 45% माती आणि 20 to 25% कंपोस्ट असा रेशो तुम्ही तयार करू शकतात. सो यामध्ये मी जेवढंही पाणी टाकत होते तर ते संपूर्ण पाणी ॲब्सॉर्ब करून घेत होतं, म्हणून मी हळूहळू जसं मला ते ड्राय वाटायला लागायचं मी पुन्हा त्यामध्ये पाणी टाकत होती. तो मी शेवटी यामध्ये 2 बकेट पाणी यात टाकल्या आणि तेव्हा ते पाण्यावर छानपैकी असं डीप झालेलं होतं. सो गाईज, नंतर आपण बघूया की या कोकोपीटचे फायदे काय आहेत. पहिलं, हे पाणी धरून ठेवतं. कोकोपीटमध्ये उत्कृष्ट पाणी धरून ठेवण्याची क्षमता आहे, ज्यामुळे रोपांमध्ये ओलावा टिकून ठेवण्याच्या क्षमतेमुळे बिझी होम गार्डनिंग जेही असतात त्यांच्यासाठी हा एक बेटर ऑप्शन आहे. सेकंड म्हणजे हवेचा पुरवठा. पाणी टिकवून ठेवण्याचा गुणधर्म असूनही कोकोपीट हा झाडांच्या मुळांना चांगली हवेचा पुरवठा करतो. त्याची तंतुमय रचना ह्या हवेच्या प्रवाहासाठी याला परमिशन देत असते. पाणी साचण्यास हा प्रतिबंध करतो आणि मुळांच्या आरोग्यास हा प्रोत्साहन देत असतो.
थर्ड म्हणजे की पोषक तत्वांनी युक्त हे एक छान असं माध्यम आहे. कोकोपीट हे पोटॅशियम, फॉस्फरस आणि मॅग्नेशियम सारख्या पोषक तत्वांच्या नैसर्गिक स्रोत आहे. सो कंपोस्ट आणि सेंद्रिय खतांमध्ये मिसळल्याने ते पौष्टिकतेने वाढवण्याचे यांचे माध्यम बनते आणि जे वनस्पतींच्या किंवा रोपांच्या वाढीसाठी आणि त्यांच्या ग्रोथ होण्यासाठी खूप छान पर्याय आहे. सो गाईज, या ठिकाणी तुम्ही पाहू शकतास की मी अशा प्रकारे पूर्ण टबभर पाण्यामध्ये याला फिल करून ठेवलं होतं आणि जवळपास 2 ते 3 तासासाठी याला असंच राहू दिलेलं होतं. ज्यावेळेस मी ते ब्रिक्स ओपन करत होती त्यांनी त्या ठिकाणी इन्स्ट्रक्शन दिलेल्या होत्या. सो तुम्ही ज्यावेळेस असे ब्रिक्स घेतात तर तिथं इन्स्ट्रक्शन दिलेल्या असतात, त्या जरी तुम्ही फॉलो केल्या किंवा रेग्युलरली याला 2 ते 3 तास पाण्यामध्ये भिजत घातल्यानंतर अशा प्रकारे याच्यातनं पाणी रिमूव्ह करून घ्यायचं आहे. नंतर याला आपण वाळायला ठेवायचं किंवा त्याला लगेच जर वापरायचं असेल तर तुम्ही अशा प्रकारे त्याला मातीमध्ये मिक्स करून तुम्ही पॉटिंग मिक्सचर तयार करू शकता आणि रोपांसाठी देखील लगेच वापरू शकता. किंवा तुम्हाला जर स्टोअर करून ठेवायचं असेल तर याला 2 ते 3 दिवस छानपैकी कडक उन्हात वाळवून घ्या आणि जसे जसे तुम्ही रोपं लावत जाणार त्यावेळेस त्याचा पॉटिंग मिक्सचर म्हणून नक्कीच यूज करू शकता. ज्यावेळेस आपण रोपांसाठी कुंडी तयार करत असतो तर त्यावेळेस आपण जे सॉईल मिक्सचर तयार करत असतो त्यामध्ये जर कोकोपीटचा वापर केला तर आपल्या कुंड्यांमध्ये जे एक्स्ट्राचे गवत वाढत असतात तर ते होत नसतात. कोकोपीटमुळे काय होतं की हे गवत किंवा ही तण काढण्याची जी गरज असते ती कमी होते आणि त्यामुळे आपला वेळ देखील वाचत असतो. नेक्स्ट आहे ते म्हणजे बियाणे उगवण्यासाठी कोकोपीट हे सीड जर्मिनेशन करता एक बेटर ऑप्शन आहे. कोकोपीटमुळे रोपांची जी मुळं असतात ती घेण्यासाठी आणि त्यांच्या वाढीसाठी योग्य असं वातावरण हे कोकोपीट प्रदान करत असतं. तसंच निरोगी रोपांची यामुळे ग्रोथ होत असते. तसेच कंटेनर गार्डनिंगसाठी कोकोपीट हे फायदेशीर आहे. त्याच्या हलक्या वजनामुळे त्यांना हँडल करणं देखील सोपं होतं आणि मातीप्रमाणे हे कॉम्पॅक्ट नसतं. सो गाईज, आपण कोकोपीट म्हणजे काय, कोकोपीटचे फायदे काय, कोकोपीटचा वापर कसा करायचा हे तर आपण जाणून घेतलं, पण सर्वात लास्टला येतं की कोकोपीटचे तोटे काय. प्रत्येक गोष्टीमागे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह दोन्ही पॉईंट्स असतात. सो कोकोपीटमध्ये पोटॅशियम आणि सोडियमचे प्रमाण जास्त असते आणि ते रोपांसाठी जसं फायदेशीर असू शकते, परंतु जास्त पोटॅशियम हे बाकी रोपांसाठी हानिकारक असू शकतं. जर जास्त सोडियम असेल तर त्याने पानं देखील जळू शकतात आणि ज्यावेळेस तुम्ही हे कोकोपीट मिक्सचर खरेदी करत असतात त्यावेळेस कंटेन नक्की चेक करा की त्यामध्ये पोटॅशियमचे लेवल किती आहे. जर पोटॅशियमची उच्च पातळी असली तर त्यांचा शोषणावर हा परिणाम करू शकत असतो. तुमच्या घरासाठी आणि लॉन गार्डनसाठी कोकोपीट हा तर एक स्मार्ट ऑप्शन आहे. कमीत कमी प्रयत्नांसह आपल्याला जास्तीत जास्त परिणाम मिळत असतात. या व्यतिरिक्त कोकोपीट हा पर्यावरणास अनुकूल आणि याचे देखरेख करणे देखील सोपे आहे. सो गाईज, आजचा हा कोकोपीटचा रिगार्डिंगचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट सेक्शनमध्ये लिहायला विसरू नका. कोकोपीट रिगार्डिंग काही क्वेरीज असतील तर नक्कीच कमेंट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्कीच करा. आणि असेच नवनवीन आणि माहितीपूर्वक गार्डनिंग रिगार्डिंगचे व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. सो व्हिडिओला एक लाईक आणि अजूनही तुम्ही दी सिम्पल वर्ल्ड या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, कारण की असेच नवीन आणि माहितीपूर्वक मी तुमच्यासाठी घेऊन येत असते. चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत मात्र बाय.